दृश्याचे व्हिडिओ आपण या ठिकाणी चालू करावे। अभी एक फैशन होता है, आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग। आता थोडं मागे सरकत परत एकदा रिवाज असं बघा थोडं। आम्बेडकर आता घ्या। आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग। झालं का अजून एकदा लावते। अभी एक फैशन होता है, आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग। आम्हाला स्वर्ग नकोय, आम्हाला स्वर्ग नकोय। हे बीजेपी वाले आपल्या राष्ट्रीय आराध्य दैवताचे नाव फक्त फॅशन म्हणून घेत असतात, पण आम्ही त्यांना पूजतो। ज्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराने आणि परिश्रमाने या देशातील तमाम दलित बांधवांना हजारो वर्षाच्या खच्चीकरणातून बाहेर काढून त्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून दिला, त्या सर्व भीम सैनिकांना तुमचा स्वर्ग नकोय। आमच्या मनगटात जी ताकद आहे त्या ताकदीवर आम्ही या देशालाच स्वर्ग बनवू, हा निरोप आम्हाला बीजेपीला द्यायचा आहे। आज मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून ह्या प्रेस कॉन्फरन्सला स्वागत करते, सगळ्यांना मनापासून जय भीम करते। आणि अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत, जे पार्लमेंटमध्ये बोलले, त्याचा मी या ठिकाणी ठामपणे निषेध करते। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पार्लमेंट चालू असताना इंडिया अलायन्स आणि काँग्रेस पक्षाच्या तर्फे खूप मोठ्या पद्धतीत निषेध त्या ठिकाणी पार्लमेंट हाऊसमध्ये झाले आणि हा निषेध किंवा हे आता फक्त काँग्रेस वर्सेस बीजेपी किंवा इंडिया अलायन्स वर्सेस बीजेपी राहिलं नाहीये। हे बाबासाहेबांवर प्रेम करणारे अनेक आपल्या देशातील आणि देशाच्या बाहेर असणारी सगळी लोक, संविधानाला मारणारी अनेक लोक जी आहेत, त्यांचा अपमान आहे। आणि ही जी लढाई आहे ती त्या सगळ्यांची बीजेपीच्या विरोधातली ही लढाई आहे, ही वैचारिक लढाई आहे। आता आम्ही ती लढाई ही रस्त्यावर आणत आहोत, गल्ली बोळांमधून घरोघरी ही लढाई आता सुरू झाली आहे। प्रत्येक माणसाच्या मनाचं मन जे दुखावलं आहे आणि तिथून ही लढाई सुरू झाली आहे। हे आम्ही सहजासहजी संपू देणार नाही। जोपर्यंत गृहमंत्री माफी मागत नाहीत, जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही ही लढाई लढणार आहोत। आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, आदरणीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी आणि तमाम सर्वच काँग्रेसचे नेतेगण ह्या गोष्टीचा निषेध करत आहेत, या गोष्टीची मागणी करत आहेत। आम्ही सुरुवातीला खूप आग्रहाने संविधानावर चर्चा मागितली पार्लमेंटमध्ये आणि खरं तर बीजेपी आम्हाला ती चर्चा देत नव्हती। आज 75 वर्ष होत आहेत त्या संविधानाला आणि 2 दिवसीय आम्हाला ती चर्चा पाहिजे होती, पण बीजेपी काही ना काही कारण काढून ती संविधानाची चर्चा होऊ देत नव्हती। पण त्यांनी मान्य केलं आणि अतिशय सुंदर अशी सुरुवात त्या 2 दिवसीय अधिवेशनाला, 2 दिवसीय चर्चेला झाली। पण बीजेपीने त्या चर्चेची दर्जा जो आहे तो खूप खालच्या पातळीला आणला आणि वैयक्तिक टीका, मग कुठे इमर्जन्सीचं नाव, कुठे काही, त्यांना एकच कारण मिळतं, त्यांना एकच ते एक्सक्यूज मिळतं इमर्जन्सीचं। बाकी त्यांनी काही मुद्देसूर या ठिकाणी त्या ठिकाणी भाषणं केली नाहीत, फक्त तू मे हमरी तुमरीवरच एवढ्या खालच्या पातळीला आपलं संविधान, त्याच्यावर जी चर्चा होती ती एवढ्या खालच्या पातळीला आणून ठेवली। भारतीय जनता पक्ष असेल, RSS असेल, ह्यांनी कधी संविधानाला मानलं नाहीये। ह्यांनी नेहमीच मनुस्मृती जी लोकांमध्ये द्वेष निर्माण करते, जात पात मानणारी जी आहे त्यालावर विश्वास ठेवलाय। संविधानाला RSSचे काही दिग्गज नेते संविधानाचा एवढा अपमान केला की ते म्हणाले ही कचऱ्याच्या पेटीमध्ये जाण्यासारखा हा ग्रंथ आहे, असं रेकॉर्डवर RSS आणि भाजपची काही लोक म्हणले। एवढंच नाही, तिरंगाचा पण कधीच त्या ठिकाणी भाजपने आदर केला नव्हता, उलट अपमान केला। ते म्हणाले ज्या गोष्टी 3 आहे, हा 3 आकडा हा अशुभ आहे आणि म्हणून आम्ही त्या तिरंग्याचा धिक्कार करतो
आणि अलीकडे त्यांनी तिरंगा होइस्ट केला RSSनी, नाहीतर त्यांनी तिरंगेमध्ये पण कधीही विश्वास ठेवला नव्हता, उलट त्याचा अपमान केलेला. तिरंगेवर संविधानाचा अपमान करणारे, संविधानाला न मानणारी लोक आज अचानक त्यांच्या मनामध्ये संविधानाप्रती प्रेम आलं. आणि खरंच त्यांच्यासाठी कदाचित हे फॅशन आहे, कारण का 400 पारचा नारा तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. 400 पारचा नारा त्यांनी दिला त्यावेळेस बीजेपीचे MP रेकॉर्डवर गेले की आम्हाला संविधान बदलायचं आहे, म्हणून आम्ही 400 पार, आम्हाला 400 पेक्षा जास्त MPs पाहिजे. पण आपला देशाचा प्रत्येक व्यक्ती हा संविधानात आणि बाबासाहेबांवर विश्वास ठेवणारा आहे, आणि म्हणून त्यांनी तो 400 पारचा नारा किंवा 400 पार होऊ दिलं नाही आणि त्याच्या आतमध्येच बीजेपीला ठेवलं. कारण का ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संविधान जसं आहे तसं पाहिजे आणि तिरंगा पाहिजे. बीजेपीची ही चाल होती 400 पार आणून संविधान बदलण्याची, ती ह्या देशाच्या लोकांनी त्यांना चपराक मारली आणि ते होऊ दिलं नाही. आता जेव्हा त्यांना कळलंय की संविधान बदलण्याचा नारा आपल्या देशात चालणार नाही, म्हणून अचानक आता त्यांच्यामध्ये प्रेम आलंय संविधानाच्या प्रती. हे फेक आहे, हा त्यांचा खरा चेहरा नाहीये. जे मनात असतं त्या दिवशी तेच आदरणीय गृहमंत्री पार्लमेंटमध्ये बोलले. खरा चेहरा त्यांचा त्या दिवशी पार्लमेंटमध्ये आला की बार बार संविधान कहते हैं और काश इतने बार भगवान का नाम लेते तो शायद स्वर्ग. जसं मी म्हणाली, आम्हाला तुमचा स्वर्ग नकोय. बाबासाहेबांनी दिलेलं जी ताकद आहे त्या ताकदीवर आम्ही आमच्या हिमतीवर या देशाला स्वर्ग बनवू, असं मला त्यांना क्लिअर निरोप त्या ठिकाणी पोचवायचा आहे. आणि म्हणून आज मी त्या गोष्टीचा पुन्हा एकदा निषेध करते. त्याच्यानंतर देखील तुम्ही बघता की अनेक वेळेस संविधान बदलण्याचं त्यांचं कट कारस्थान सुरू आहे. एक तर त्यांचे MP असं म्हणतात, मग 400 पारचा नारा असेल, मग 1 इलेक्शन 1 नेशन असेल, बेसिक स्ट्रक्चर जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे ते बदलण्याचा ह्यांचं साजिश. हे एक इन्सिडेंट नाहीये जे अमित शहाजी बोलले. कंटिन्युअसली महिन्यातून एकदा अनेक 2-3 वर्षापासून आपल्याला हे होताना दिसतंय. त्यांचं कुठेतरी एक साजिश किंवा षडयंत्र आपल्याला बीजेपीचं दिसून येतंय, संविधान बदलण्याचं, बाबासाहेबांचा अपमान करण्याचं. हे आम्ही होऊ देणार नाही. जोपर्यंत इंडिया आलाय, जोपर्यंत या देशाची जनता आहे, तोपर्यंत आम्ही हे होऊ देणार नाही. आणि आम्ही काहीही झालं तरी आम्हाला अमित शहांची माफी पाहिजे, आम्हाला राजीनामा पाहिजे. जेव्हा जेव्हा असं काही होतं तेव्हा बीजेपी हे अटेन्शन कुठेतरी वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न करत असते. हे स्वातंत्र्य जेव्हा लढाई झाली त्याच्यात पण जर छोटंसं काहीतरी झालं आणि ICU मध्ये जात असतील तर तुम्हाला कळतं की ह्याच्यावरून कसं विषयांतर करायचा प्रयत्न हे बीजेपीची लोक त्या ठिकाणी करत आहेत. पण आमचा लढा हा चालूच राहणार आहे आणि आम्ही संविधानाचा आदर करणारे आम्ही सगळे आहोत. आपण सगळेच आहोत. बाबासाहेबांचा आदर करणारे आम्ही सगळे आहोत. आमच्यासाठी ते फॅशन नाही आहे, आमच्यासाठी ते पॅशन आहे. आणि त्याच पद्धतीत आम्ही हा लढा जो आहे तो पुढे घेऊन जाणार आहोत. गावोगावी, मोहल्ला गल्ली बोळात, प्रत्येकाच्या घरात. खरं तर जसं मी म्हणाली, आता काँग्रेस आणि बीजेपीची लढाई राहिलीच नाही आहे. बीजेपी एकीकडे आणि देश एकीकडे अशी ती लढाई राहिली आहे. आणि म्हणून मी त्या गोष्टीचा धिक्कार करते. आणि आपण इथे आलात. उद्या ह्याच संदर्भात सकाळी 8:30 वाजता आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी आहोत. तिथून आम्ही एक शांततेत एक मार्च करणार आहोत कलेक्टर ऑफिस पर्यंत. आमच्या सगळ्यांच्या हातात ही प्रतिमा बाबासाहेबांची असेल आणि आम्ही शांततेत जसं आम्ही संसदेत केलं तसं आम्ही उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातच नाही पण देशभरात आम्ही सगळे बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिस पर्यंत हे शांततेत एक मार्च करणार आहोत आणि कलेक्टरांना पत्र देणार आहोत अमित शहाजींचा राजीनामा मागताना आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे. हे पण आम्ही त्या ठिकाणी आग्रह धरणार आहोत. ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्या दिवशी अमित शहानी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसनं सगळ्या वाक्यांची मोडतोड केली आहे. त्यांना जेवढं हवं तेवढंच फक्त वाक्य घेऊन आमचं जर मतदान करतात. उलट काँग्रेसनंच बाबासाहेबांना हरवण्यासाठी जे काही केलंय त्या सगळ्या गोष्टीचा संदर्भ त्यांनी दिला. तुम्ही बघितलं असेल, पहिल्यांदाच
बीजेपी जी आहे ती बॅकफूटवर गेली आहे. मोदीजींनी कधी ट्विट केलं नाही आजपर्यंत असं काही झालं तर त्यांनी ट्विट केलं. आपण म्हणतो बीजेपी एक हडलमध्ये गेली आणि त्याच्यानंतर हे खूप काही प्रयत्न केले अटेन्शन ह्याच्यातून बाजूला करण्यासाठी खूप काही केलं पण अजूनही त्यांना ते जमलंच नाहीये. कारण का लोकांच्या समोर आता ते उघडे पडले. हाथी के दात दिखाने के एक आणि खाने के एक असं पूर्णपणे ते उघडे पडलेत. आम्ही गेले 5 दिवस त्यांना विचारतोय मागतोय राज्यसभेच्या आर्काइव्ह मधून की ते स्पीच द्या लोकांसमोर येऊ दे. रेकॉर्डवर जे रेकॉर्ड होतं नशिबाने तुम्ही त्या दिवशी सगळ्यांनी पकडलं राज्यसभेमध्ये जे खरं भाषण झालं. आज तगाय ते आम्हाला प्रोसिडिंग्स देत नाहीयेत आणि तुम्हाला माहितीये बीजेपीचं बॅक ऑफिस नेहमीच आमचे नेते राहुलजी असतील कोणी असेल ते ट्विस्ट करतात मॉर्फ करतात. तर त्यांनाही सवय आहे म्हणून ते आम्हाला सांगताय की तुम्ही तसं करताय. पण हे सगळं लोकांसमोर हे दिसलं जे अमित शहाजी बोलले आणि ज्या पद्धतीत बोलले म्हणून मी मुद्दामून आज आम्ही तुम्हाला ते दाखवलं. तर जे सत्य आहे त्यांचा खरा चेहरा आता आलाय. तुम्ही कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी आता लोक फसणार नाही. पण खासदार महोदया पंतप्रधान त्याच सत्रामध्ये एक वाक्य म्हणतात की सर्वात जास्त काँग्रेसनी बाबासाहेबांना त्रास दिला. त्या शब्दावर किंवा त्यांच्या आरोपावर काँग्रेसचा एकही नेता उल्लेख करायला तयार नाही की काँग्रेसने अशा पद्धतीने आम्ही सातत्याने खरगे साहेबांचं भाषण असेल राहुलजींचं असेल प्रियंकाजींचं असेल अनेक काँग्रेस नेत्यांचं भाषण आहे आणि तुम्ही ते ऐकू शकता राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये की ज्या पद्धतीत बीजेपीनी वारंवार संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान केला ते रेकॉर्डवर आहे ते हिस्ट्रीमध्ये आहे. आणि भाजप जसं मी म्हणाली काही त्यांना मिळालं नाही तर खोटे आरोप आणि त्यांच्या आरोपाला काही तथ्य नाहीये. तुम्ही इतिहासात जाऊन बघू शकता तुम्ही संसदेच्या सगळ्या रेकॉर्ड्समध्ये जाऊन बघू शकता ते जे बोलतात त्याला काही तथ्य नाहीये. पण हे आज तुमच्या समोर आहे की ज्या पद्धतीत RSSचे जे आहेत गोवालकर जी असतील ते म्हणाले की संविधान कचरे के डब्बे में डालने जैसा आहे. संविधान ये भारतीय नहीं है हे पण त्या ठिकाणी ते म्हणालेले. त्याच नंतर ते म्हणाले आम्ही तिरंगा मानत नाही तिरंगा अशुभ आहे कारण का त्याच्यात 3 वेगळे रंग आहेत. आम्ही 3 शब्द म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश का अशुभ आहेत का आपल्या माथ्यावर जे 3 हे येतात ते अशुभ आहेत का हे मला त्यांना विचारायचं आहे. आणि म्हणून तुम्ही बघता की अलीकडच्या काळातच RSSनी तिरंगा आपला जो तिरंगा आहे तो फडकवला नाही तर त्याआधी त्यांनी तिरंगा किंवा संविधानात विश्वासच ठेवला नाही. आणि आता बेसिक स्ट्रक्चर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं ते बदलण्याचं पण कारस्थान भाजप करत आहे. तर ह्यावरून तुम्हाला कळतं की कोण खरं संविधानाला राखण करतंय आणि कोण संविधान बदलण्याचा प्रयत्न करतंय. याच वातावरणामध्ये जिल्ह्यात आणि शहरात अनेक ठिकाणी दगडफेकीच्या देखील घटना 7-8 दिवसाकडे घडलेल्या आहेत. याकडे कशा पद्धतीने नाही तुम्ही बघा देवेंद्र फडणवीसजींची शपथविधी झाल्यानंतर 5 दिवसानंतर परभणी जे प्रकरण घडलं त्याचा पण आम्ही निषेध करतो. हे जे अँटी कॉन्स्टिट्यूशन अँटी बाबासाहेब जे आता विचार आहेत ह्यांना वाव कुठेतरी मिळायचा प्रयत्न करताय. ह्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सूर्यवंशीजींना पण श्रद्धांजली अर्पित करते. उद्या आमचे नेते राहुलजी गांधी परभणीला येणार आहेत. कस्टोडियल डेथ झाली तिथे कोम्बिंग ऑपरेशन पण मोठ्या प्रमाणात झालं त्याची तीव्र चौकशी झाली पाहिजे या मताची मी आहे आणि आम्ही सगळेच आहोत. आणि तुम्ही बघू शकता की ज्या भाजप आल्या महाराष्ट्रात सत्तेत आल्या ह्या सगळ्या घटना तुम्हाला घडताना दिसत आहे. ह्या घटनेचा निषेध कुठेही सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत नाहीये. उलट त्याला पुन्हा एकदा वेगळं वळण कुठेतरी काल विधानसभेमध्ये आपल्याला सीएमनी देताना आपल्याला दिसलं. मार्कडवाडीमध्ये जे आहेत शरद पवार यांनी केले होते राहुल गांधी येणार अशी चर्चा एकंदरीत सुरू होती. मार्कडवाडीचं प्रकरण हळूहळू शांत होते ईव्हीएमचा मुद्दा हळूहळू शांत होता असं तुम्हाला वाटतं? नाही नक्कीच ईव्हीएमची लढाई पण ही काँग्रेस वर्सेस बीजेपी राहिली नाही. आता लोकांना पहिल्यांदा असं झालं असेल की महाराष्ट्रात जो पक्ष सत्तेत आला जल्लोष फक्त त्यांनी केला लोकांनी कुठेही जल्लोष केला नाही. लोक दुःखी आहेत आणि आम्ही ग्राउंडवर होतो. आम्हाला माहिती आहे की कसं एकंदरीत वाईब होती किंवा फीवर होता आमच्या बाजूने प्रतिसाद होता महाविकास आघाडीच्या बाजूने आणि लोक पण आश्चर्यचकित
फक्त सोलापूर जिल्हा नाही सगळीकडे आश्चर्यचकित झालं की हे झालं कसं. हा ईव्हीएमचा सीएम आहे आणि ईव्हीएमच्या विरोधातली लढाई आम्ही रस्त्यावर आणणारच आहोत. आता आम्ही संसद चालू होती म्हणून, पण त्या दरम्यान हे गंभीर अमित शहाकडून हे वक्तव्य आलं आणि आता लगेच आम्ही उद्या आमची CWC आहे बेळगावमध्ये, कारण का महात्मा गांधींना काँग्रेसचे CWCचे अध्यक्ष होऊन 100 वर्ष होत आहेत. तर त्याच CWC मध्ये आणि रॅली पण आहे. धोरण आम्ही ईव्हीएमची लढाई रस्त्यावर कशी आणायची त्याबद्दल आम्ही धोरण ठरवलं. तुम्ही ज्या पद्धतीने आंबेडकर विषयावर पक्षपणे काँग्रेस समोर येताना दिसते, पण त्याच पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ह्या निर्णयावर कोणीच कुठलाच नेता काँग्रेसचा याच्यावर बोलायला भाष्य करायला तयार नाही, पण आंबेडकर विषयावर बोलायला तयार आहे. नाही, जे सुप्रीम कोर्टचं जे त्यावेळेस झालेलं इंटरप्रिटेशन त्यावर आमचे जे तज्ज्ञ असतील, मग चिदंबरमजी असतील, मनीष तिवारीजी असतील, त्यांनी व्यवस्थित त्याबद्दल ट्विट पण केलेलं, आमच्या मीटिंग्स पण झाल्या. त्याच्याबद्दल कितपत आम्हाला पटतंय आणि कितपत आम्ही विरोध करतोय त्याबद्दल पण व्यवस्थित क्लॅरिटी होऊन त्यावेळेस धोरण केलं. आणि कदाचित तुम्ही पिकअप नसेल केलं, पण प्रत्येक पेपरमध्ये पण आमची भूमिका त्यावेळेस जाहीर झाली. राहुल गांधी येणाऱ्या दिवसात नक्कीच जातील. अजून नाही, उद्या अधिवेशन झाल्यावर अधिवेशन होते. अधिवेशनात मुख्यमंत्री ठरतात, उपमुख्यमंत्री ठरतात, परभणी सारख्या घटना होतात, बीड सारख्या घटना होतात. त्यांनी पण काल खाते वाटपही झालं. गृहमंत्री परत एकदा फडणवीस साहेबांकडे गेलेल्या कशा पद्धतीने बघतात आहे गृहमंत्री परत फडणवीस साहेबांकडे? नाही, काल ते सगळे खाते वाटप मध्ये बिझी होते आणि तिथे बीड घडतंय, परभणी घडतंय, त्याच्याकडे कोणालाही लक्ष देण्याची म्हणजे वेळच नाहीये त्यांच्याकडे. सत्तेसाठी एवढे हपापलेत की त्यांचे वेगळेच कार्यक्रम सुरू आहेत. पण आजचा जो विषय आहे तो संविधान बद्दल आहे आणि बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य झालं त्याच्याबद्दल आहे. तर मी आग्रहाची विनंती करते की आपले प्रश्न ते रेकॉर्डवर आहेच. विमानसेवा असेल, पाण्याचे मुद्दे असतील, टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल, माझ्या भाषणात अनेक असे सोलापूरशी निगडीत विषय जे एवढे वर्ष मांडले गेले नव्हते संसदेत, ते मला यावेळेस तुमच्या आशीर्वादाने मांडण्याची संधी मिळाली आणि नक्कीच त्या गोष्टीला यश मिळेल मला खात्री आहे. आणि मी भांडून सोलापूरसाठी त्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आणि हा मी शब्द देते. लोकसभेपूर्वी होडकीचं विमानतळ सुरू होणे, गोरामणीचं झालं पाहिजे अशी मागणी करणाऱ्या शिंदे हे विधानसभा नंतर खासदार म्हणून लोकसभेमध्ये म्हणतात की विमानसेवा सुरू झाली पाहिजे. म्हणजे एवढा विरोधाभास कसा काय दिसतो निर्णयामध्ये? कशाबद्दल? म्हणजे सुरुवातीला म्हणत होता की तुम्ही होडकी नको, गोरामणी पाहिजे. आम्ही असं कधीच बोललो नव्हतो. तुम्ही थोडासा गैरसमज झालाय तुमचा. होडगी विमानतळ झालं पाहिजे आणि त्यासोबत इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते बोरामणी, म्हणजे बोरामणी होईपर्यंत होडगी तर सुरू ठेवा ना. आणि तुम्ही दोनदा झालेल्या एअरपोर्टचंच इनॉग्रेशन करता. इलेक्शनच्या आधी तुमचा जुमला होतो की एअर सर्व्हिस चालू होणार आहे. अजूनही तुमचे 5 आता आमदार निवडून आले तरी तुमची अजून एअर सर्व्हिस सुरू झाली नाहीये. मग बीजेपीचा हा जुमलाच समजावा. तुम्ही एअरपोर्ट मोदीजींना त्या ठिकाणी ऑनलाईन काहीतरी करवलं वाटतं मला वाटतं, आणि अजूनही तुमची एअरपोर्ट सेवा एअरलाईन सर्व्हिस त्या ठिकाणी सुरू झाली नाहीये. आता शेवटी आम्हालाच करावं लागेल आणि आम्ही मागच्या वेळेस करून दाखवलं आणि ह्या वेळेस पण करून दाखवू. नाना पटोले राजीनामा द्यायची भाषा करतायत. एक नैतिक जबाबदारी म्हणून नाना हे प्रदेशाध्यक्ष पदाची राजीनाम्याची भाषा करतायत की महाराष्ट्रामधून गेलेल्या खासदारांचा विरोध म्हणून त्याला एक क्षण म्हणून नाना भाऊंनी जर काँग्रेस पक्षाचा किंवा इंडिया अलायन्सचा जो काही महाविकास आघाडीचा जे काही पराभव झाला, सगळ्यांची जबाबदारी असते की ते राजीनामा ऑफर करतात की मी नैतिक जबाबदारी घेतो म्हणून. त्याच अनुषंगाने त्यांनी ते केलं असावं. आपका लोकसभा के वर्षन के अंदर संभल का कहीं नाम नजर नहीं आया आपके पूरे लोकसभा के वर्षन नहीं, हमने संभल, ऑफ कोर्स मैंने बोला कि क्या आप संभल के लिए माफी मांगोगे? आप ठीक से सुनिए. मैं जब भाषण दे रही थी तब स्पीकर साहब मुझे बोलने नहीं दे रहे थे, सामने से भी विरोध हो रहा था. मैंने कहा कि वो बार बार इंदिरा जी का नाम लेते हैं इमरजेंसी को लेके, और मैंने ये कहा कि इंदिरा जी ने तो माफी मांगी और फिर वो 2/3 मेजोरिटी से
चुन के आई, आप कब माफी मांगोगे संभल के लिए, आप कब माफी मांगोगे मणिपुर के लिए, आप कब माफी मांगोगे हाथरस के लिए, आप कब माफी मांगोगे उन्नाव के लिए, आप बीड़ के लिए, परभणी के लिए कब माफी मांगोगे, आप बदलापुर के लिए कब माफी मांगोगे। मैंने पूरा का पूरा आप पढ़िए है ठीक से और सुनिए ठीक से। राहुल गांधी के राज्यातील सरकारी एक खासदार जे आहे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा असल्यानं त्या ठिकाणी आरोग्य विभागाला मोठा फटका होतानाचं चित्र दिसते आणि हापनिक संस्थेकडून 71% औषधाचा पुरवठा झाल्याचं चित्र जे आहे ते दिसून आले। हे जे आहे ते कॅगच्या अहवालामध्ये समोर आले। नाही, हा खूप महत्वाचा आजच मला असं वाटतं ही ब्रेकिंग न्यूज आली आहे आणि त्याच्याबद्दल नक्कीच आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत। आणि जे काय यांचा भोंगळ कारभार इकडे चाललाय, मागच्या वेळेस पण तुम्ही बघा, पब्लिक हेल्थ असेल, मेडिकल एज्युकेशन असेल, खूप वाईट त्या ठिकाणी झालेलं। अर्धी पदं तर रिक्त आहेत। जे प्राथमिक आरोग्य केंद्र गावोगावी असतात तिथे डॉक्टर पण नसतात, नर्स नसतात, तिकडे इक्विपमेंट्स नसतात। आपल्या सिव्हिल हॉस्पिटलची बघा अवस्था काय झाली आहे। आणि एवढं जर गंभीर असेल तर हे फक्त कदाचित टेंडर उचलण्यासाठीच मंत्रीपद घेत असतील असं मला वाटतं। 2 महीने में लाड़की बहन योजना के पैसे नहीं आए। लाड़की बहन अभी लाडकी बहीण सावत्र झाली असं मला वाटतं। सगळ्यांना माहिती होतं की लाडकी बहीण हे पण इलेक्शनच्या आधी एक इलेक्शन जिंकून येण्यासाठीच एक प्रयत्न होता। त्यांनी प्रत्येक बाबतीत इलेक्शन मॅनिप्युलेट करतात, ईव्हीएम असेल, लाडकी बहीण असेल। आणि आता तुम्ही बघता अतिवृष्टीचे पैसे अजून मिळाले नाही आहेत, जो नैसर्गिक आपत्ती झाली, जनावरं गेली, पिकं गेली, त्याचे अजून पैसे मिळाले नाही आहेत, पीएम किसानचे हप्ते मिळाले नाही आहेत। मग हे पैसे गेले कुठे? काही भाजपचे 5 आमदार निवडून आले, अजूनही भाजपला सोलापूरला मंत्रीपद मिळालं नाही। हक्काची 5 वर्ष झालं सोलापूरला हक्काचा पालकमंत्री नाही। कशा पद्धतीने बघता? ही शोकांतिका आहे। ह्या सरकारकडून सोलापूरला नेहमी दुर्लक्ष करण्यात येतं। हे काँग्रेसच्या वेळेस कधीच झालं नव्हतं, त्यावेळेस तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद मिळालं होतं। आणि सोलापूरकडे एअरपोर्टचं असेल आणि इकडचं जे भाजपचं नेतृत्व आहे ते सक्षमरित्या काम पण करत नाही आणि त्यांच्यामध्येच मला असं वाटतं खिचाताण चालली आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी दुर्दैव सोलापूरकरांचं ह्यांच्या अंतर्गत भांडणामुळे सोलापूरकरांचं नुकसान होतोय। पण विसरू नका, खासदार काँग्रेसची आहे। सोलापुर शहर के अंदर एक आमदार कांग्रेस भाजपचे सगळे नेते एक राहिलेले स्वतः म्हणून सेम राहिले नाहीत का, किंवा एक असले म्हणून भेटले असंच म्हणावं। आता बरं, तुम्ही व्यवस्थित ते मांडणी केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद। सोलापुर शहर के अंदर एक भी एमएलए चुनाव में जीत के लिए आया, लेकिन इसमें कहीं बंटवारे के अंदर कोई गलती हो गई ऐसा लगता है कि नहीं, वो ऐसा कुछ नहीं है। देखिए, मैंने कहा ईवीएम है, एक ही वजह मैं देख सकती हूँ, बाकी तो पुन्हा एकदा पर आपकी कोई कांग्रेस कमेटी की नजर ईवीएम पर नहीं थी क्या? केंद्र सरकारने पॉपकॉर्नवरती 3 प्रकारची जीएसटी लावलेली आहे। 3 वेगवेगळ्या पॉपकॉर्नवरती 3 वेगवेगळ्या पद्धतीने हे गब्बर सिंग टॅक्स असेल, नोटाबंदी असेल, हे सगळे जे निर्णय होते हे असंवैधानिक होते। आणि म्हणून ह्याच्यावरून स्पष्ट होतं की ते किती अँटी कॉन्स्टिट्यूशन आहेत आणि जे हुकुमशाही किती मोठ्या पद्धतीत चालली आहे। हे सगळे जे विषय असतील, जीएसटी असेल, नोटबंदी असेल, अनेक असे विषय, हे किती हुकुमशाही, अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी ही भाजप करत आहे। ताई, काही दिवस अगोदर धवलसिंग मोहिते पाटील यांनी मला असं वाटतं आता संविधानाचा विषय मी या प्रेस कॉन्फरन्सचा दर्जा खाली नाही आणत। मी पुन्हा एकदा म्हणते भाजपला, आम्हाला तुमचा स्वर्ग नको। हे बीजेपी वाले आपल्या राष्ट्रीय आराध्य दैवताचे नावे फक्त फॅशन म्हणून घेत असतात, पण आम्ही त्यांना पूजतो। ज्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारक विचाराने आणि परिश्रमाने या देशातील तमाम दलित बांधवांना हजारो वर्षाच्या खच्चीकरणातून बाहेर काढून त्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून दिला, त्या सर्व भीम सैनिकांना तुमचा स्वर्ग नको। आमच्या मनगटाच्या ताकदीवर आम्ही ह्या देशालाच स्वर्ग बनवू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।